नमस्कार. साहित्य उत्सव. पुस्तक वाचण्याने माणूस समृद्ध होतो. विविध लोक विविध पुस्तकांच्या शोधात असतात. अशा लोकांसाठी साहित्य उत्सव घेऊन येत आहे पुस्तक जत्रा. यामध्ये पुस्तकाचे समीक्षण, परीक्षण आणि मूल्यमापन केले जातं. साहित्य उत्सवची खास प्रस्तुती पुस्तक जत्रा. ऐकायला विसरू नका. पुस्तक जत्रा. साहित्य उत्सवच्या सर्व रसिक श्रोत्यांना हरीश मुन्नेचा सस्नेह नमस्कार. मित्रहो, आपल्यासाठी आणखी एक पुस्तक आपल्या परिचयासाठी मी आणलेलं आहे. आपण भारताचा इतिहास आणि भारताचं राज्य किंवा राजकारण आपण आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. 1857 साली आपलं स्वातंत्र्ययुद्ध आपण हारलो आणि ईस्ट इंडिया कंपनीपासून ते राज्य इंग्रज सरकारकडे गेलं, म्हणजे व्हिक्टोरिया राणीच्या जाहीरनाम्यामुळे. तिथून तर 1947 पर्यंत म्हणजे सुमारे 90 वर्ष या देशाची अखंडता अबाधित राहावी म्हणून ब्रिटनने सिंगापूरपासून तर थेट अफगाणिस्तानच्या पुढे, म्हणजे आपल्या अटकेपार म्हणून आपण त्याला पाहिजे तर, संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी नेमकी पाळली होती. तसं पाहता या साम्राज्यवादी देशाला धोका होईल असं कोणतंही राज्य किंवा असा कुठलाही देश तसा शिल्लक राहिला नव्हता. पण तरीसुद्धा जर या देशावर राज्य करायचं असेल तर या देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत, ही ब्रिटिशांची भूमिका कायम होती आणि त्या अर्थाने त्यांनी त्याचं पालन केलं. तसं पाहता चीन तितकासा बलाढ्य नव्हता, पण तरीसुद्धा तिबेटमध्ये आपलं लष्करी सामर्थ्य वाढवून ब्रिटनने भारताचं रक्षण करण्यासाठी जे शक्य होतं ते सगळं केलं. पुढे चालून चीनसारख्या देशापासून नुकसान होईल किंवा आक्रमक हल्ले करू शकतील ह्या दूरदृष्टीमुळे ब्रिटिशांनी तिबेटला आपल्या आधिपत्याखाली घेऊन तिच्या सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून चीनला दूर ठेवण्याचा प्रयत्न कायम केलेला होता. 1918 साली झालेल्या कम्युनिस्ट क्रांतीमुळे रशिया, त्यानंतर 1949 चीन, यामुळे आणि त्याआधी झालेल्या हालचाली ज्या होत्या चीनमध्ये त्यावर पूर्ण इंग्रज सरकारचं लक्ष होतं. मॅकमोहन यांच्या अध्यक्षतेखाली सिमल्याला जो करार झाला त्यानुसार जी रेषा भारत, तिबेट आणि चीन यांच्यामध्ये आखली गेली होती तिलाच मॅकमोहन रेषा असं आपण म्हणतो. मोठ्या अभिमानाने आपण म्हणतो. परंतु चीनने स्वाक्षरी करूनसुद्धा ती आपल्याला मान्य नसल्याचं वारंवार भारताला कळवलं. ते सिद्ध केलं, दाखवून दिलं. परंतु या गांधी आणि बुद्धाच्या देशामध्ये अहिंसाधारी नपुसक राज्यकर्ते, ज्यांनी या देशाला कोणी शत्रूच उरला नाही, या देशाला सैन्य ठेवायची गरज नाही, अशा भ्रमात हे राहत होते. आणि त्यामुळेच सैनिकी अधिकारी आळसावले होते. सैन्यामध्ये जायला तरुण धजावत नव्हता. तिथे सैनिकांना कुठलाही मान मिळत नव्हता. तसं पाहिलं तर 47 नंतर
भारत हा पूर्णपणे निशस्त्र किंवा निसैनिक होईल असं ब्रिटिशांना वाटत होतं, परंतु देशप्रेमामुळे कित्येक लोक देशासाठी कायम लढत राहिले, परंतु राजकारण्यांनी मात्र त्यांची कुठेही तमा बाळगली नाही. या गांधींच्या अहिंसावादी वृत्तीने राजकारण्यांना तर झोप आलीच, त्याचबरोबर सैन्य अधिकाऱ्यांना सुद्धा राजकारणाचं बळी ठरावं लागलं. आणि त्याचाच परिणाम 1962चं भारत चीन युद्ध. आणि म्हणून या पुस्तकाचं शीर्षक आहे 62चे गुन्हेगार. आता 62चे गुन्हेगार नेमके कोण? तर 62चे गुन्हेगार जर पाहिलं, सगळ्यात मोठे गुन्हेगार म्हणजे आपले लोकप्रतिनिधी, ज्यांना आपण निवडून देतो. त्या काळात ज्यांना निवडून दिलं ते देशाचे अति लाडके पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांचा संपूर्ण पक्ष, त्याचबरोबर इतर सर्व पक्ष जे विरोधात असतील ते सुद्धा. या मंडळींना या देशाच्या संरक्षणासाठी सैन्याची गरज आहे, शस्त्रास्त्रांची गरज आहे, ते सर्व सोडून फक्त विकासाच्या नावाखाली जो काही धुमाकूळ घातला गेला तो पाहण्यासारखा होता. 1949 साली चीनमध्ये जेव्हा कम्युनिस्ट पार्टीने कम्युनिस्ट चायना घोषित केलं, त्यानंतर त्यांनी लोकांकडे लक्ष न देता देशाच्या विस्ताराकडे लक्ष दिलं. लाखो लोकांना सैन्यात जबरदस्तीने भरती केलं गेलं, त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं, पक्के रस्ते बांधले गेले, करोडो रुपये शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी कारखान्यांसाठी खर्च केले गेले आणि त्यांची जी संरक्षण व्यवस्था आहे ती त्यांनी पहिल्यांदा भक्कम केली. कोणत्याही समस्येचं समाधान हे बंदुकाच्या नळीतून होतं. कोणत्याही साम्राज्याचं समाधान हे समाधान फक्त युद्ध हेच आहे असं माओ त्से तुंग नेहमी म्हणत असे आणि ते कम्युनिस्ट चायनाने वेळोवेळी दाखवून दिलं आहे. मॅकमोहन रेषा आम्हाला मान्य नाही असं म्हणणारा चीन आणि ती तुम्ही मान्य करा असं म्हणण्यासाठी पत्रांचा अहेर पाठवणारा भारत, ह्या दोघांची तुलना जर केली तर भारताने शस्त्रास्त्रे तर वाढवली नाहीच, उलट या देशाला कोणीही शत्रू राहिलेला नाही. या देशावर कोणी आक्रमण करू शकत नाही आणि करील तर त्याचं मन वळू शकेल अशा प्रकारची भाबडी संकल्पना या अहिंसावादी गांधीवादी या देशात रुजत होती. कित्येकदा चुकीचे नकाशे दाखवून चीन आपल्याला धमकावत होता, आपल्या प्रदेशात येऊन ठाणे बांधित होता आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचं सरकार त्यांना पत्र लिहून फक्त खेद व्यक्त करत होतं. एवढं सगळं असतानाही चीनची भूमिका इतकी आक्रमक असतानाही चीनला मात्र UNOमध्ये प्रतिनिधित्व मिळावं म्हणून भारत तिथे जाऊन आकांड तांडव करत होता आणि चीन भारत काहीही करू शकत नाही या त्याच्या वृत्तीमुळे त्याचा गैरफायदा घेत होता. हे त्यांच्या 1959 नंतर लक्षात आलं, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. लक्षात येऊनही त्यांनी काय केलं तर काहीच नाही. संरक्षण खर्चासाठी निधी उभा करायचा किंवा तो अर्थसंकल्पामधून मंजूर करायचा म्हटलं तरी सरकार किंवा विरोधी पक्ष नेतेसुद्धा त्याला तयार होत नसत. इतका मोठा भ्रम
या देशाला संरक्षण मंत्र्याची गरज आहे असं सुद्धा त्या काळात वाटत नसे. कृष्ण मेनन 1957 नंतर त्यांना जेव्हा या पदावर आरूढ करण्यात आलं तेव्हा त्यांची जी भूमिका होती ती अतिशय लज्जास्पद आणि भारताला काळिमा फासणारी होती. माणिकशॉ, थिमय्या, लेफ्टनंट चौधरी, थोरात किंवा असे कित्येक सिनियर सेनानी होते ज्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आरोप ठेवून त्यांच्याबद्दल नको त्या वल्गना करण्याचा प्रयत्न मेनन यांनी केला. मेनन ज्युनियर लोकांना हाताशी धरून सिनियर लोकांचं ऐकू नका असं सांगून त्यांच्यामध्ये दुफळी कशी निर्माण होईल आणि आपली करमणूक कशी होईल हे पाहत असत. जेव्हा प्रत्यक्ष 1962 काही फ्रंटवरती, विशेषतः नेफा फ्रंटवर सैन्याची मागणी केली गेली तेव्हा आमच्याकडे सेना नाही, तुम्ही मात्र ती हद्द जाऊ देऊ नका अशा प्रकारचा सल्ला मेनन देऊ शकतो. नेफामध्ये जी आपली धूळधाण झाली, कित्येक सैनिक मारले गेले, पण शस्त्र नसताना, अन्न पाणी नसताना, वाहतुकीचे रस्ते नसताना, म्हणजे कोणत्याही सोयी आपल्याकडे नसताना सुद्धा, काही काही ठिकाणी तर रणगाडेसुद्धा नव्हते, अशाही ठिकाणी आपले सैनिक लढले आणि त्यांनी आपली दिवाळी होळीत परावर्तित केली, पण देशाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. ते अमर झाले, पण त्यांना जे हवं होतं ते मात्र कायम कधी मिळालं नाही आणि त्यामुळे या देशाची जी मानहानी झाली ती अतिशय वाईट होती. लडाखमध्ये तसंच झालं. सैन्य मागील जात होतं, दिल्लीला निरोप मिळत नसे आणि मिळाला तर त्यावर कार्यवाही व्हायला इतका वेळ लागे की तोपर्यंत ते ठाणं आपलं गेलेलं असे. याचा अर्थ असा आहे की राजकारण्यांबरोबर प्रशासकीय अधिकारी, सेना कार्यालयातील अधिकारी हे सुद्धा फायलींमध्येच गुरफळलेले असत. बरेचसे सेना अधिकारी सरकारला निर्भीड सल्लासुद्धा देत नसत, ज्यामुळे सरकारने कुठलं धोरण आखावं आणि अशाच भ्रमात हिंदी चीनी भाई भाईच्या भ्रमात हा देश कायम डुबून राहिला आणि या देशाची भूमी चीनने हस्तगत केली. तरी नेहरू यह तो बंजर भूमी थी असं निर्लज्जपणे सांगतात. यावरून हे लक्षात घ्या की त्यावेळची परिस्थिती काय असेल, त्या वीर जवानांचं काय झालं ज्यांनी या देशासाठी प्राण दिले, ज्यांच्याकडे अस्त्र नव्हती, शस्त्र नव्हती, तरीसुद्धा ते लढले. सैन्य अधिकारी आपल्याला बढती मिळावी म्हणून लाळघोटेपणाचे धोरण आखत होते. सरकारलाही तेच पाहिजे होतं. यामध्ये विशेषतः कौल यांचं नाव पुढे येतं. अशा अनेक चुका त्या काळात कळत नकळत सगळ्यांकडनंच झालेल्या आहेत आणि त्यामुळे अहिंसेच्या नावाखाली, शांतिदूताच्या नावाखाली भारताची जी परराष्ट्र नीती होती ती निर्माण करणाऱ्यांनी दूरदृष्टी का ठेवली नाही, स्वतःच्या घराचं रक्षण व्हावं असं त्यांना का वाटलं नाही, हा प्रश्न तिथे अनुत्तरित राहिलेला आहे. पुस्तक खूपच छान आहे, वाचनीय आहे. यावर जेवढं बोललं ते कमीच होईल. हे पुस्तक नक्कीच वाचावं. हे डोळे उघडणारं पुस्तक आहे. श्रोत्यांचं आणि अगदी
काम करणाऱ्या सरकारचं सुद्धा. त्या मानाने आजची परिस्थिती फार वेगळी आहे. आज बऱ्याच सोयी सुविधा तिथे उपलब्ध केल्या जात आहेत आणि त्या गोष्टीची आठवण आली म्हणून मी हे पुस्तक वाचायला घेतलं. मला आवडलं, हे तुम्हालाही आवडेल. यापेक्षा जास्त इथे बोलत नाही. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.